दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व 38 गावांमध्ये डॉल्बीचा वापर केल्यास त्यांच्यावर पोलिसात गुन्हे दाखल करून मोठी कारवाई करण्यात येईल, असा इशारा मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिलाय. मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता कमिटीची बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी पवार बोलत होते. या बैठकीस माजी सभापती अप्पाराव कोरे, सिद्धेश्वर बाजार समितीचे माजी संचालक पिराप्पा म्हेत्रे, ॲडव्होकेट राजेश देशमुख, माजी सरपंच रमेश नवले, गौरी शंकर मेनगुदले, यासिन मकानदार, बाळासाहेब देशमुख, सुरेश पाटील, मोतीराम चव्हाण, सचिन फडतरे, सचिन साठे, बिलाल शेख, दानिश शेख, मुबारक मोमीन, आप्पासाहेब भनमाने, म्हाळप्पा हेळकर, सुनील भनमाने आदी उपस्थित होते. डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने आतापर्यंत राज्यभरात अनेकांचा जीव गेलाय. अनेकांच्या कानाचा पडदा फाटला असून त्यांना ऐकू येणं कायमचं बंद झालंय. डॉल्बीमुळे काहींना हृदयविकाराचा झटका आलाय. ग्रामीण भागामध्ये डॉल्बीच्या आवाजाच्या दणदणाटामुळे माती आणि पत्र्याची घरे कोसळली आहे. ग्रामीण भागामध्ये डॉल्बीच्या आवाजाच्या दणदणाटामुळे माती आणि पत्र्याची घरे कोसळली आहेत. न्यायालयाने डीजेला बंदी घातली असून केवळ राजकीय दबावामुळे पोलिसांना डीजे मुक्त उत्सव करता आले नाही, असेही पवार यांनी सांगितले. नमस्ते, मी मनोज पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, मंद्रुप पोलीस स्टेशन. मंद्रुप पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 38 गावातील सर्व गणेशोत्सव मंडळ, सर्व नागरिक यांना आवाहन करतो की ह्या वर्षीचा गणेशोत्सव हा आपण सर्वांनी डीजे मुक्त करावा, असं सर्व जनतेला आवाहन करतो. आपण विविध माध्यमातून पाहत असाल किंवा ऐकत असाल की डीजेच्या आवाजामुळं कितीतरी लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत आहेत. कुणाला कायमचं ऐकायला कमी येत आहे. बरेच लोकांच्या हार्टबीट्स वाढून त्यांना हृदयाचे त्रास सुरू झालेले आहेत. तरी 38 गावातील सर्व गणेशोत्सव मंडळ आणि नागरिकांना मंद्रुप पोलीस स्टेशनच्या वतीने आम्ही आवाहन करतो की ह्या वर्षी कुणीही आपल्या मिरवणुकीमध्ये डीजेचा वापर करू नये. पोलीस प्रशासन हे सज्ज असून जर आवाजाची मर्यादा पाळली नाही आणि डीजेचा वापर केला तर त्यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील व डीजे जप्त केला जाईल. तरी सर्व गणेशोत्सव मंडळांना आवाहन आहे मंद्रुप पोलीस स्टेशनच्या वतीने की कुणीही डीजे लावू नये. पारंपरिक वाद्य आणि इतर पारंपरिक खेळ आहेत, हे खेळाचा मिरवणुकीमध्ये जास्तीत जास्त वापर करावा आणि आपला गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक आणि ध्वनी प्रदूषण मुक्त करावा, अशी मंद्रुप पोलीस स्टेशनच्या वतीने विनंती करतो.